सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आतापर्यंत जे कल हाती आलेले आहेत आणि खास करून महाराष्ट्रातल्या विविध विभागांचे आपण एक छोटी छोटी कमेंट आपल्या गेस्टची घेणार आहोत। ही निवडणूक फक्त राजकीय पक्षांपुरती नव्हती तर ती ठाकरे विरुद्ध शिंदे अशी सुद्धा होती। या आकड्यांवरून तुमची प्रतिक्रिया ठाकरे आणि शिंदेंचे आकडे? एक लक्षात घ्या की आम्ही 15 जागा लढलोय महायुतीमध्ये आणि आता जरी आकडे किती दिसत असले तरी मी एवढं खात्रीने सांगू शकतो की 15 पैकी 13 जागा शिंदे गट जो आहे तो कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आहे। कारण ज्या पद्धतीने आम्ही ग्राउंडवर काम केलेलं आहे, ज्या पद्धतीने मी 15 पैकी 13 जागा जिंकणार असं तुम्ही म्हणता। नाशिकची जागा तर जवळपास हातनं गेली आहे। नाशिकच्या जागेचं फक्त ते जे गिरिराज महाराज आहेत त्यांच्यामुळे जो थोडाफार फरक आम्हाला पडतोय, पण अजूनही आम्ही काही आशा सोडलेली नाही। कारण आमच्या कुठच्याही सीट्सवर जी आघाडी आहे ती फार तटपुंजी आहे, त्याच्यामुळे क्लोज लढती होतील, पण विजय हा शेवटी शिंदे गटाचा। 6 जागांपैकी म्हणजे आता 6 जागा आहेत त्या 13 होतील असं तुमचं म्हणणं आहे अश्विन? तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? सध्या खास करून विदर्भामध्ये आपण बघतोय की विद्यमान खासदार जे आहेत त्यांना कुठेतरी पिछाडीवर जायला लागतंय सध्या। तुमचं ऑब्झर्वेशन महायुतीचा विदर्भातला परफॉर्मन्स आणि एकूणात महाराष्ट्र? एकूणच ज्या पद्धतीनं गेल्या 2-3 वर्षात राज्याचं जे राजकारण आहे तर सर्वसामान्य माणूस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान या गोष्टीला प्राधान्य देत असतो। तर मला वाटतं याचा कुठेतरी फटका विद्यमान खासदार जे आहेत त्यांच्या या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेत त्यांना बसेल। मी एक वेगळा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करू इच्छितो की गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे उमेदवार असावेत नसावेत असा एक वादाचा मुद्दा असतो। नसावेत हा एक समाजाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा थांबवते गेस्टला आपल्या, कारण नरेश म्हस्के ऑलमोस्ट विजयी लीड त्यांची झाली आहे। 1 लाख प्लसची लीड आहे त्यांची आणि उदयनराजे सुद्धा आता 7,000 मतांनी आघाडीवरती जात आहेत। तर सर अगदी तुमच्या इथे मी तेव्हा चले जेव्हा ठाण्याची अपडेट आली 1 लाख मतांची आघाडी, म्हणजे नरेश म्हस्के ठाण्याचे पुढचे खासदार? नाही, निश्चितच होणार आहेत। आणि मी पहिल्यापासून सांगतोय की नरेश म्हस्के यांच्याबद्दल थोडं शंका व्यक्त केली जात होती, परंतु एक